नमस्कार पालक विद्यार्थी मित्र हो. करिअर या सदरामध्ये कॉमर्स शाखेमधील बँकिंग क्षेत्रात करिअर या संबंधी माहिती आपण या भागामध्ये घेणार आहोत. निश्चितच आपल्या सर्वांना आवडेल. बँकेमधील नोकरीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. बँकिंग क्षेत्रात खाजगी, सहकारी व सार्वजनिक राष्ट्रीयकृत असे 3 प्रकार आहेत. 1990 नंतर आर्थिक उदारीकरणाच्या, खाजगीकरणाच्या काळात खाजगी बँकांविषयी आकर्षण वाढलं होतं. वेतनाचे मोठे आकडे हेच यामागचं मुख्य कारण होतं. गेल्या काही वर्षात राष्ट्रीयकृत बँकांनी आपली कामगिरी टिकवून आणि आपला व्यवसाय वाढवला. त्यामुळे या बँकांमध्ये सध्या नोकऱ्यांची उत्तम संधी निर्माण झाली आहे. UPSC, MPSC परीक्षानंतर बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्याची क्रेज आजही आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरचे पद हे मानाचे समजले जाते. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये विविध पदांसाठी हजारो करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. येत्या काही वर्षात हे चित्र कायम असेल. देशात सध्या 26 राष्ट्रीयकृत बँका आहेत. बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती होत असते. मोठ्या प्रमाणावर भरती ही लिपिक पदे व प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी होते. याबरोबरीनेच लॉ ऑफिसर्स, ITI ऑफिसर्स, क्रेडिट ऑफिसर्स, सुरक्षा अधिकारी, ग्राहक संपर्क अधिकारी, हिंदी भाषा अधिकारी इत्यादी पदांसाठी देखील भरती होते. संबंधित विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी या पदांसाठी पात्र ठरतात. पूर्वी प्रत्येक बँकावरील पदांसाठी स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षा आयोजित करत असे. त्यामुळे युवकांना वर्षातून अनेकदा परीक्षेला सामोरे जावे लागत असे. उमेदवारांना वारंवार लेखी परीक्षा द्यायला लागू नये यासाठी 26 पैकी 20 बँकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून एकत्र येऊन सामायिक लिपिक परीक्षा, सामायिक प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षा व सामायिक स्पेशालिस्ट ऑफिसर परीक्षा 2011 पासून सुरू केली आहे. याचाच अर्थ 20 राष्ट्रीयकृत बँकांसाठी एकाच लेखी परीक्षेला उमेदवारांना सामोरे जावे लागेल. या परीक्षा घेण्याचे काम इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS ही संस्था करीत आहे. सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या वेबसाईटवर ऑनलाईन भरावे लागतात. प्रवेश अर्ज भरण्याबाबत तसंच परीक्षा शुल्क भरण्याबाबतची सर्व माहिती संस्थेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. ती वेबसाईट पुन्हा एकदा लक्षात ठेवा, www.ibps.in या वेबसाईटवर संपूर्ण माहिती, अपडेट माहिती तुम्हाला मिळू शकते. या बँकिंग क्षेत्रामध्ये सामायिक परीक्षेत सहभागी असलेल्या 20 राष्ट्रीयकृत बँका खालीलप्रमाणे आहेत. अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक, इंडियन बँक अशा या बँका आहेत. प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी यासाठी शैक्षणिक पात्रता आहे. कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा विद्यार्थी. यासाठी वयोमर्यादा किमान 20 वर्षे व कमाल 30 वर्षे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी कमाल 33 वर्षे आणि अनुसूचित जाती जमातीसाठी कमाल वयोमर्यादा आहे 35 वर्षे. यासाठी निवड प्रक्रिया या पद्धतीने असणार आहे. पहिला टप्पा पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षा 100 गुणांची घेतली जाते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून परीक्षा संगणकावर ऑनलाईन घेतली जाते. खालील 3 विषयावर प्रत्येकी एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेसाठी 1 तास कालावधी असतो. इंग्रजी भाषा 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 प्रश्न,
टेस्ट ऑफ रिझनिंग 35 प्रश्न. पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या 20 पट उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन असेल. यासाठी कालावधी 2 तासांचा असतो. पुढील 5 विषयावर प्रश्न विचारले जातात. इंग्रजी 40 प्रश्न 40 गुण, सामान्य ज्ञान 40 प्रश्न 40 गुण, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 50 गुण, टेस्ट ऑफ रिझनिंग 50 प्रश्न 50 गुण, कॉम्प्युटर नॉलेज 20 प्रश्न 20 गुण. पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजेच 0.25 इतके गुण कमी केले जातील. अशी ही निवड प्रक्रिया सुरू होते. तिसरा टप्पा मुख्य परीक्षेच्या दोन्ही भागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यात मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखतीसाठी एकूण 100 गुण असतात. खुल्या वर्गातील उमेदवाराला मुलाखतीमध्ये किमान 40% तर राखीव वर्गातील उमेदवाराला किमान 35% गुण मिळवणे आवश्यक आहे. अंतिम निवड. उमेदवारांची निवड करताना मुख्य परीक्षेतील गुणांना 80% वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना 20% वेटेज असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते. यानंतरचा भाग आहे म्हणजे तो लिपिक संवर्ग. वयोमर्यादा. किमान वयोमर्यादा 20 वर्षे असून खुल्या वर्गासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. अनुसूचित जाती जमातींसाठी 33 वर्षे, ओबीसीसाठी 31 वर्षे इतकी आहे. शैक्षणिक पात्रता. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर तसेच ज्या राज्यासाठी उमेदवार प्राधान्य देणार आहे त्या राज्याची भाषा त्याला येणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे गरजेचे आहे. यासाठी निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते. पहिला टप्पा पूर्वपरीक्षा 100 गुणांची घेतली जाते. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असून परीक्षा संगणकावर ऑनलाईन घेतली जाते. खालील 3 विषयावर प्रत्येकी एकूण 100 गुणांचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेसाठी 1 तास कालावधी असेल. इंग्रजी भाषा 30 प्रश्न, न्यूमरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न, रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न. पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या 20 पट उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते. दुसरा टप्पा मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षेमध्ये 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असते. ही प्रश्नपत्रिका ऑनलाईन असते. यासाठी कालावधी 2 तासांचा असतो. खालील 5 विषयावर प्रश्न विचारले जातात. इंग्रजी भाषा 40 प्रश्न 40 गुण, सामान्य ज्ञान विशेषतः बँकिंग संदर्भातील 40 प्रश्न 40 गुण, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न 50 गुण, टेस्ट ऑफ रिझनिंग 40 प्रश्न 50 गुण, कॉम्प्युटर नॉलेज 40 प्रश्न 20 गुण. पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1/4 म्हणजेच 0.25 इतके गुण कमी केले जातील. अशा प्रकारचं स्वरूप या परीक्षेचं असतं. अंतिम निवड. उमेदवारांची निवड करताना मुख्य परीक्षेतील गुणावरून केली जाईल. लिपिक वर्गासाठी मुलाखती घेतल्या जात नाहीत. संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक असतं. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट आदी सॉफ्टवेअर वापरता येणेही गरजेचे असते. क्लेरिकल पदासाठीच्या कामामध्ये आता मार्केटिंग, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आदी कामांचाही सहभाग केला गेला आहे. या उपक्रमांसाठी बँकेच्या बाहेर देखील जावे लागेल असा अनेक जाहिरातीत उल्लेख केलेला आढळतो. या पदांसाठी मार्केटिंगचे स्किल असणे हे आता आवश्यक झाले आहे. हे लक्षात ठेवा. बँकिंग क्षेत्रातील करिअर भाग पहिला या ठिकाणी पूर्ण होतो. यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.